हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला हो काय भोगी आहे ना, आज बाजरीची भाकरी आणि मिसळची भाजी असते. आता हे काही सगळं मिसळून ठेवलं. हे जांब आहे, हे दुधी भोपळा आहे, ह्याच्यामध्ये वाटाणे येतं आणि ढाळे येतं, हे शेंगा येतात, हे सोललेले बोरं येतं, ह्याच्यामध्ये ना बटाटे आणि वांगी येतं. हे सगळे मिक्स भाज्या आहेत. का कोबू आहे, हे पत्ता कोबू, फुलकोबू, टोमॅटो, हिरवं टोमॅटो, लाल टोमॅटो, गाजर, तीळ, गूळ आणि थोडं कोथिंबीर, हे शिमला मिरची एक आहे आणि हे हिरवी मिरची एक आहे. आता हे कुकर ठेवलं, ह्याच्यामध्ये सगळं शिट्टीला 1-2 शिट्ट्या लावून हे सगळं उकडून घ्यायचे आणि नंतर भाज्या मिक्स करून त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स करून टाकायचं आहे. मीठ टाकून हे सगळं शिजवून घ्यायचं आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी टाकते आणि शिट्टीला लावते. आता हे बघा, हे मिसळ भाज्या आपल्याला फोडणी टाकायच्यात ना, तर इथं तेल गरम ठेवलं. तेल गरम झाले का बघायचं असं. तेल गरम झालं, ह्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकले आणि थोडं तळायचं कमी झालं बंद केलं आणि त्यात तीळ टाकायचे आपल्याला. तीळ उडून येतात बरं का, तीळ उडताचं काम झालं. आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला हे मेथी आणि पालक टाकायचं. थोडं मेथी पालक घेतलं, अर्धी जिरी घेतलं आहे मेथी पालक. आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकणार आहे. हळद टाकली, काळा मसाला टाकला आहे, लाल तिखट टाकलं आहे, मी हिरवी मिरची टाकलेली नाही. काळा मसाला टाकला आहे म्हणून धने जिरे पावडर थोडं टाकणार आहे. आणि मी ते सगळ्या भाज्या शिजवताना मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये, म्हणून मी मीठ टाकणार नाही. हिंग पण टाकणार नाही. आता हे चांगलं हलवून घेते. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मेथी पालक हे शिजल्यानंतर मी सगळे हे मसाले टाकले. तर 3 चमचे साखर टाकली का, तर हे बोर आणि जांब आहे ना, ते आंबट होणार आहे. ही भाजी आंबट गोड चांगली लागते, म्हणून ह्याच्यामध्ये तुम्हाला नसली आवडत आंबट गोड तर साखर टाकू नका. पण आज थोडं तीळ आणि गूळ टाकूनच ही भाजी होत असते. संक्रांतीची भाजी आहे ना आपली मिसळ भाजी भोगीची. आता बघा, ह्याच्यामध्ये सगळं साहित्य सगळं मिक्स केलं आहे मी. आता हे चांगले शिजू देते. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि चांगली मोकळी होऊ देते, सरभरीत होऊ देते. जास्त रस्सा नसतं ह्या भाजीमध्ये, का तर आपल्याला तोंडी लावायला असते ही भाजी. आता चांगलं शिजले सगळं आणि कुकरमध्ये शिजवलं ना छान शिजतं. आणि परत मग पालकाची भाजी आणि मेथीची भाजी फोडणीमध्ये टाकायची आपल्याला. आता ह्याच्यामध्ये पूर्ण साहित्य टाकले. तुम्हाला जर काही गोड आवडत नसलं तर थोडासा गूळ टाका. पण तिळगुळ टाकूनच ही भाजी करत असते, तर तिळगुळ टाकूनच आमटी करते, तर तिळगुळ टाकूनच खिचडी करतात. आणि बाजरीच्या भाकरीला सुद्धा तीळ लावतात बरं का. आता हे पूर्ण शिजली माझी भाजी, किती छान आणि इतकी टेस्टी लागते ना ही भाजी. खूप खावी वाटते बघा भाजी. आज इतकं पोट भरून भाजी खाऊ वाटते. बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खूप खूप छान लागते. आता ह्याला शिजायला तर 15 ते 20 मिनिटं येतात. हे पाणी सुकवायचं आहे फक्त. तुम्हाला जर रस्सा ठेवायचा असेल तर रस्सा ठेवू शकता. मी रस्सा ठेवणार नाही, पाणी सगळं सुकवून घेणार आहे. माझी जर ही मिसळ भाजी तुम्हाला आवडली असेल, भोगीची मिसळ भाजी स्पेशल आवडली असेल तुम्हाला, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही मिसळ भाजी कशी वाटली. ही भाजी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाकरीबरोबर खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, बाजरीच्या भाकरीबरोबर, नाचणीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता. आज हे स्पेशल आहे बरं का, महाराष्ट्रामध्ये हे सगळं स्पेशल असतं आज. माझी जर ही भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.